झालेली आहे आणि अशा या दगडफेकीमुळे ज्यांनी दगडफेक केली त्यांना शोधण्याचं काम या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन पोलिसांकडनं सुरू आहे आणि जे हातात येईल त्यांना ताब्यात घेतलं जात आहे, कारवाई केली जात आहे। हे बघा, हे दृश्य या ठिकाणचे सुरू आहे कारण की मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती सुरू होती। नको तुम्हाला हेल्मेट नाही काय नाही। या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी मीडियाच्या प्रतिनिधी जाण्यास विरोध केलेला आहे कारण की हे बघा, हे या संपूर्ण परिसरात, कारण की या सगळ्या परिसरातून हे बघा या ठिकाणी हे बघा हे पोलीस कर्मचारी जखमी झालेली आहे। हे बघा या ठिकाणी जखमी झालेली आहे। काय लागलं ताई तुम्हाला? काय नाही, थोडं दगड लागलं। दगड लागलाय? बस काय नाही, ठीक पोलीस आहे। कर्मचारी जखमी झाले, 10 ते 15 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत, काही फायर ब्रिगेडचे कर्मचारी जखमी झालेले आहेत, अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळेच पोलिसांकडनं आता प्रत्येक या गल्ल्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते राबवलं जात आहे। हे बघा, हे दृश्य या ठिकाणी आपण बघू शकतो। हे बघा, या ठिकाणी अजूनही दगडफेक होत आहे, कुठल्या इमारतीवरून दगड येईल जे आहे ते सुरू आहे। त्यामुळे प्रत्येकाचा शोध घेणं या ठिकाणी सुरू आहे। हे बघा, या सगळ्या इमारतींमध्ये, कारण की जिथून दगडफेक झाली तोच हा भाग आहे आणि त्यामुळे आता ज्यांनी दगडफेक केली त्यांना शोधून अटक करण्याचं काम जे आहे ते नागपूर पोलिसांकडनं सुरू आहे। सगळे वरिष्ठ पोलीस कर्मचारी, नंगा नियंत्रण पथक या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण की परिस्थिती प्रचंड परिस्थिती प्रचंड तणावाची होती आणि आता यंत्रणात आणलेली आहे आणि आता अटक सत्र सुरू आहे। किमान 10 ते